ओके. सो आता आम्ही आहोत अप्पर वॉटरफॉल कॅम्प साईडला. सो अप्पर वॉटरफॉल कॅम्प साईडची हाईट आहे अराउंड 4080 meters अँड इन फीट्स इट इज समथिंग 13,000 समथिंग फीट येतं ते. ओके. आता खरा हिमालय दिसायला लागला आहे आणि उद्या आम्हाला हे जे पहाड हे पहाड क्रॉस करून जायचे. सो आमचा कॅम्प लागलाय दूर. आम्ही जरा ॲक्लिमटायझेशन वॉकसाठी आलो आहोत. ॲक्लिमटायझेशन वॉक म्हणजे तुमची बॉडी फॅमिलियर व्हावी त्या एन्व्हायरमेंटला म्हणून फिरायला निघतात. आम्ही 1-1.5 किलोमीटर 2 किलोमीटर फिरू आता या बर्फात, सो दॅट बॉडी गेट यूज टू इट आणि उद्या आम्हाला काही त्रास नाही व्हावा म्हणून. आणि ही जी रिवर आहे ही परत रुपीनच आहे, जे की मी फर्स्ट डेपासून सांगतोय. सो उद्या बेसिकली आम्ही सकाळी 2 वाजता उठणार आहोत. 2 वाजता उठून तो रुपीन पास ज्याला म्हणतात, म्हणजे आम्ही रुपीनचा ओरिजिन जो आहे त्याचा वरून जाणार आहोत. रुपीनला पास करणार आहोत म्हणून या ट्रेकचं नाव आहे रुपीन पास ट्रेक आहे. सो खूप सारे ट्रेक होते ॲक्च्युली, बट हा ट्रेक मी चूज केला होता. मी खूप रिसर्च केला. सो ह्या ट्रेकमध्ये तुम्हाला सगळं भेटतं. म्हणजे तुम्हाला ट्री लाईन्स भेटत आहेत, तुम्हाला स्नो प्लस ट्री लाईन्स भेटत आहेत आणि तुम्हाला फक्त स्नो पण भेटतो आहे. सो अँड मी सगळ्यांना विचारलं, म्हणजे खूप लोक आहेत ज्यांनी 4-4, 5-5 ट्रेक केले. तर ते पण म्हणत आहेत की हा आतापर्यंतचा आमचा मोस्ट डिफिकल्ट आणि मोस्ट सिनिक, म्हणजे सगळ्यात सुंदर ट्रेक आहे आजपर्यंतचा आणि यात सगळं भेटतं. सो आय एम लकी इनफ टू ऑफ फॉर दिस ट्रेक. फॉग आहे म्हणून, नाही तर अजून वर खूप पहाड आहेत, ते या फॉगमुळे दिसत नाही आहेत. आधी जेव्हा मी इथं आलो तेव्हा तर आम्हाला हा फॉग हे पहाड पण दिसत नव्हतं. जेव्हा फॉग थोडा क्लिअर झाला तेव्हा हे दिसू लागले. ओके.